महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता सांगलीत उमटले आहेत. महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या वतीने स्टेशन चौकात निषेध आंदोलन करत काँग्रेस पक्षाने जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. सांगलीच्या स्टेशन चौकात महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित नेत्याला समज द्यावी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्र्याबाबत अशा प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही. भविष्यात अशा घटना घडल्यास महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष सोहेल इनामदार, संस्थापक कार्याध्यक्ष मुजफ्फर सनदी, संस्थापक सचिव रेहान भालदार, प्रदेशाध्यक्ष सनाउल्ला बावस्कर, सांगली जिल्हा प्रमुख इम्रान शेख, युवक जिल्हा प्रमुख अली भोजनी, जिल्हा उपाध्यक्ष शिंदे, मिरज शहर व तालुका अध्यक्ष नजमा मोमीन, मिरज तालुका कार्याध्यक्ष नजमा मोमीन, मिरज तालुका उपाध्यक्ष मुजाहिद मोमीन, तासगाव प्रमुख नूर मोहम्मद मुलानी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहीर निषेध हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध. अरे हर्षवर्धन करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे हर्षवर्धनचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे काँग्रेस पक्षाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचा सर्वप्रथम जाहीर निषेध. काँग्रेससारख्या मोठ्या परंपरा असलेल्या सभ्य पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी असे चुकीचं शब्द वापरणे हे एक लांछनास्पद आहे आणि त्याचा आम्ही एक जाहीर निषेध करतो. तरी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीच्या नेत्यांनी त्यांना एक समज द्यावी, सज्जड इशारा द्यावा की या प्रकारे परत त्यांनी कोणतेही अपशब्द वापरू नये. एक प्रकारे महिला नेतृत्वाचं खच्ची करण्याचं काम हे त्यांच्याकडून होत आहे. अनेक अशी शंका पण वाटते की काही त्यांनी सुपारी घेऊन असे वक्तव्य केलेले आहेत काय. तरी त्यांना परत एकदा आम्ही आव्हान करतो, निषेध करतो त्यांचा की त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याची जाहीर माफी मागावी.